त्याने सांगितलं घर घर शौचालय असले पाहिजे। मीरा भाईंदरमध्ये शासकीय जमिनीवरील राहती घरे नियमित करण्यासाठी विशेष समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले। मीरा रोड येथील पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात झालेल्या या शिबिरात दिनांक 1 जानेवारी 2011च्या पूर्वीपासून शासकीय जमिनीवर वास्तव्यात असलेल्या पात्र नागरिकांसाठी अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि नियमितीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले। या योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2026 पर्यंत असून पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। यावेळी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेऊया। लोकांना आज मोठा दिलासा देणारी ही गोष्ट आहे आणि आज हा कार्यक्रम राबवण्यात आला, काय सांगणार? बघा, हा गोरगरिबांचं सरकार आहे, सामान्य व्यक्तींचं सरकार आहे। महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त हा पूर्ण महाराष्ट्रभरात महाराजस्व अभियान समाधान शिबिरचं आयोजन केलं। या निमित्ताने अनेक दाखले दिले जाणार आहेत। त्यात सर्वात मोठं की गोरगरिबांना न्याय देण्याचं काम आहे। 2011 पासून जे महाराष्ट्रामध्ये शासकीय जमीनवर वास्तव्य करतात त्यांची घरं नियमित केली जाणार आहे। आज त्याचा फॉर्म वितरणचा कार्यक्रम होता। या ठिकाणी सिटी सर्व्हेर होते, रेशनिंग ऑफिस होते, महसूलचे अधिकारी सर्वजण विविध योजना लोकांना या शिबिरच्या माध्यमातून लाभ देण्याचं काम या सरकारमार्फत केलं जाते। आज आपण बघतात की मोठ्या उत्साहाने माझा विधानसभा क्षेत्र 145 यामधली लोक तर आहेतच, परंतु 146चे लोकसुद्धा आहे, कारण की शेवटी ह्या सर्व न्याय पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांसाठी आहे। आणि आज मोठ्या संख्येने या ठिकाणी आमचे नगरसेवक, महापौर मॅडम सर्व उपस्थित होते आणि लोकांपर्यंत ही योजना आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। सर, नक्कीच ह्या योजनेचा समजा लाभ त्यांना घ्यायचा असेल तर यासाठी आपल्या जनता दरबारामध्ये ही अर्ज स्वीकारला जाईल? नाही, बघा, जनता दरबारात हा अर्ज शेवटी तहसील ऑफिसला जमा करायचा, त्यानंतर महापालिका याची शहानिशा करतील, त्यानंतर कलेक्टर ऑफिसर फायनल ऑथॉरिटी असणार आहे ज्या सगळ्या गोष्टी तपासणी करतील। कारण की बऱ्याचशा योजनांमध्ये काही लोक त्याचा गैरलाभसुद्धा घेतात, त्याची काळजी घेणंसुद्धा गरजेचं आहे। परंतु एकही खरं नियमित व्यक्ती असेल, 11 वास्तवाचा त्याचा दाखला असेल तर तो वंचित राहणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ। सर, नक्की BSOP सारखी योजना आली होती, त्याच्यामध्येही फार मोठा घोटाळा झाला आणि तोच आपण उघड केला होता। तर ह्या संस्थेमध्ये, ह्या शासनाच्या कार्यक्रमामध्ये घोटाळा नाही होणार याची काळजी घ्या। नाही, 100% बघा, कुठल्याही योजनामध्ये घोटाळा होता कामा नये, ह्याची दक्षता घेतली जाईल। आता बायोमेट्रिकपासून सगळ्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, तर नक्कीच यामध्ये घोटाळा होणार नाही, त्या दिशेने आम्ही काम करणार आणि मायनर लेवलवर जाऊन ह्या सगळं शहानिशा करणार की कोणी ह्याचा गैरफायदा घेता कामा नये आणि खरं लाभार्थी वंचित येता कामा नये।